श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्मादिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे भीतरी. त्याचे सांग करू हरी, सेवन ते कवण्या रीती. गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद. कमलातील मकरंद, बेडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती. तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले द्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा. तशातही अंधत्व आता, आले आहे दृष्टी ते. ऐसा सर्व बाजूंनी, मीही नदीन चक्रपाणी. दारिद्र्याचे मनी जामनी, जाती जिरोन मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी. स्वानंदाच्या सागरी, पोहत आहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान, आगळे आहे सर्वांहून. गणाच्या पाण्याला गुण, दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात. निव्वळ खडकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्यात व कृपेचा, दास गणू हा भुकेला साचा. घास एखादा तरी त्याचा, घाल माझ्या मुखात. तेणे मी तृप्त होईन, अवघ्या सुखाते पावेन. अमृताचा लाभ ताकण, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई. मुक्का माते दुफळी बाई, येऊन बैसली हे ऐकले. जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होळी. अवघ्या सुखाची रांगोळी, हिच्या पायी होतसे. क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला. नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती लुळे तिथे. असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक महार. करू लागला चरचर, या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पंढरी. काही कामावरून खरी, कुरबुर झाली उभयतात. तो असे मर्या महार, देशमुखाचा जाला चोर. तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील वदला त्यावरी, तुझी रीतही नाही बरी. गरिबाने पायरी, आपली कधी सोडू नये. उणे उत्तरे बोलण्याचा, अधिकार आहे देशमुखाचा. तुझ्यासारख्या नकट्याचा, नाही हे जाणमने. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना. त्याच्या ऐकोनी भाषणा, पाटील खवळला मानसी. बाचाबाचीचे कारण, होते अति क्षुल्लक जाण. कागद ठाण्या लागून, पाठवणे होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी, सांगितले होते महारासी. की तू असाच जा अकोल्यासी, तहशिलीत टप्पा द्याया हा. ते ऐकोनी वदला महार, मीन हा टप्पा नेणार. देशमुखाच्या आश्रितावर, तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पान जाय घेऊनी. तुझ्या हुकुमा लागोनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसाच केला. मूठ वळूनी हात नेला, त्याने आपल्या मुखापुढे. ही त्याची पाहुन कृती, खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती, पाटलाच्याच हातात. त्याच काठीचा केला प्रहार, महाराज या हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करुनी, हात गेला मोडूनी. महार बेशुद्ध होऊनी, पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला, ने गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला, तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी, नेला उचलून देशमुख सदनी. मोडला हात हे पाहुनी, देशमुख ते संतोषले. वा वा, छान गोष्ट झाली. आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी, तत्काळ नेले कचेरीसी. समजावले अधिकाऱ्यासी, खोटे नाटे विबुध हो. कोठेही दोन पक्षात, वाकडे आल्या यतकिंचित. काट्याचेच होतात, नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची, पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार. पाटल्याच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले, दाबे त्याचे दणानले. तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातूर. ज्या शेगावी मी वाघापरी, वागत होतो आजवरी. तेथेच का हा श्रीहरी, प्रसंग आणला बेडीचा. अब्रुदारास अपमान, वाटे मरणा होऊन मरण. बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला. तो एक विचार त्याला सुचला. श्री गजानन महाराजांना, साकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून, या संकटाचे निरसन. करणारा न कोणी आन, राहिला या वराडी. लौकिकी यत्न करण्याला, बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला, समर्थांकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शिर ठेवले पायावर. महाराज आला कठीण फार, प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त, मी एका महाराप्रत. तळ्यापाशी ताडिले सत्य, करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काट्याचा नायटा केला. देशमुख मंडळींनी भला, माझे अहित करण्यास. त्यानिमित्त कैद मला, होण्याचा उदा प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला, तुझवीन कोण रक्षील. उद्या येतील राजदूत, मला येथून नेण्याप्रत.
बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकले, त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येतेची चिरा, ही क्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो, अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण, अपराध माझा त्यातून अति अल्पदयाळा, त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा, अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी, जयत्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला, केवळ आपल्या अब्रूस्तव, तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत, तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली, नग्न करण्यासाठी भली तिचे कराहो रक्षण, ऐसे वदून समर्थांना पाटील रडू लागला, आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो, घरची माणसे चिंता दूर आधीच झाली होती फार, नाही त्यांच्या शोका पार तो सांगावा कोठवरी, इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळले, खंडू पाटला हृदय धरिले त्यांचे सांत्वन करावया, अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात, वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको, स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे, तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थी करू पाहता, मागे कौरव पांडवांत स्वार्थेच आला विपट सत्य, परी पांडवांचा पक्ष तेथ न्याये खरा होता की, म्हणून पांडवा कारणे साह्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना, जा भिवू नको सतीळभर, बेडीन तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला, तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोष म्हणून सुटले, जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी, पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया, पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने, नेले राहावया कारणे समर्थांना निजगृही, असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी, तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती, परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष, ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण, तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले, त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने, मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसने उठून बसली गजाननाची स्वारी पहा, आणि ऐसे बदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हीनत्व वेद विद्येला आणू नकारे निरर्थक, हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची, बाडोळीस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो, मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा, उगीच बोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका, जी रुच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणे, तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखवला, चुक नकोठे म्हणण्यात शब्द उच्चार स्पष्ट सत्य, वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे, तैलंगी ते ऐकून चकित झाले अधोवदन बैसले, मुखवरी करण्या आपले भयमनी वाटले त्या, सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार, दीपांचा तो जय जयकार त्यांची किंमत अंधारी, विप्र म्हणती आपुल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञानी, चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष, हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा, हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय, परमहंस दीक्षा याची वार्तान उरली बंधनाची, परमहंस दीक्षा याची वार्तान उरली बंधनाची, कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी, काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली करी, हा वामदेव याला दुसरी उपमानती द्यावया, असो खंडू पाटलांकडून त्या ब्राह्मणा लागून, देते झाले दयागन रुपया दक्षिणा, ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले, महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या, श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधीना असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते ती याचे, गावाची या उत्तरेला एक मळा सान्निध्याला, या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस, एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार, लिंब तरुंची थंडगार छाया होती ते ठाई, हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे, त्या मळ्यात महाराज आले शिवालया सन्निध बसले, एका ओप्यावरी भले निंब तरुंच्या छायेत, समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी, काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सन्निध, हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर, हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा, तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला, येथे येण्याचा तो भला दे सावली करून, ते वाक्य ऐकले 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ, समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला, राजा जाय जयास्थला तीच होते राजधानी, महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्यानिरंतर
दुसरा तुकाराम कोकाठ्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला. म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहोत तीर्थवासी. जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरनार डाकोर. ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरूने. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे. महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलवाम हरी. ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्वभाग्याने. शिरापुरीचे अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथेच राहू 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ साधून घ्याही परवणे. तुम्ही पोशिला मळ्यात वेडा पिसा नंगादूत. मग आम्हा देण्या अयाचित मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती गायीस लाथा मारिती. ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जी तुका गांजा ओढाल ती तुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनिळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी घेतल्या चूण भाकरी. मळ्यात येऊनी विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एका छपरा भीतरी. गोसाव्यांनी लाविली खरी आपापली कडासने. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवत गीते प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले. गावातूनही काही आले. पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नयनम चिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले गावकऱ्यांचं नाही पटले. ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्दच छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्या भीतरी. गजाननाची समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया. बसले होते घेऊन या. त्या पत्राची या ठाया चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ सारी. चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शिखर आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची. 3 आता विझायाची पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे भास्करा अग्नी विझवण्याचे. कारण नाही तुला साचे जलमुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी भगवत गीता साकल्य. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्रह्मान जाळी अनळ त्याचा प्रत्यय दाखवा. नयनम चिंदंती श्लोकावर व्याख्यान केले 1 प्रहर. आता का मानितादर या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावोनी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने नीज करे. भास्कराचे शरीर दिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला गुंगुरडे. पलंग पेटला चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हलले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कयाधू सुत उभा केला अग्नीत. ते लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न न्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. तेन मानी भास्कर ओढीत आणला फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायांच्या. नैनम दहती पावक हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत मी पोटभऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा. केला खटाटो परिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्या करता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठे. गोसावी झाला हिंपुटी तो न काही बोलला. लोकविनंतीस द्यायामान
खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पलही न लागले त्या. अवघाच होता जळाला, जो भागशेष उरला तो लोकांनी विजवला, साक्ष दावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागता, निराभिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला, मल कोठोनी राहे तेथे. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला. आज पाचसून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतोनात. तेनेच आहे झाला घात आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वरांचा अधिकार इति म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहुनी ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्मसाक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारन तया माझारी येतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातःकाळीच उठून गेला कोणाला भेटता शिष्यांसह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते. इति श्रीदासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भवाब्दित हेची इच्छी दासगणू. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टम अध्याय समाप्तः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.